मार्च, एप्रिल आणि मे ह्या 3 महिन्यात बघा सलग आमच्या घरात वाढदिवस असतात. आता बाहेरचा बरबटलेला तो क्रीमचा, मैद्याचा केक मला काय अजिबात बघा आवडत नाही. मी आपला नेहमी घरीच बनवते आणि हा केक बनवायला पण बघा एवढा सोपा आहे की नाही. डोळं झाकून जरी केलात की नाही तरी कुठंही बघा फसणार नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यात 1 वाटी बघा रवा घ्यायचा आहे. अर्धी वाटी त्याच्यात गूळ घालायचं. गूळ आपल्या गोडानुसार कमी जास्त पण तुम्ही करू शकता. पाव वाटी याच्यात दही घालायचं. 1 चमचा याच्यात साजूक तूप घालायचं आहे. अर्धी वाटी दूध घालायचं. आता व्हॅनिला इसेनचे बघा 2-4 ड्रॉप्स टाकायचे. जर व्हॅनिला इसेन नसेल की नाही तर 1-2 वेलदोडे पण तुम्ही घालू शकता. मस्त हे बॅटर बघा मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आता हे एका भांड्यात काढायचं आणि 15 मिनिटं बघा रेस्टला ठेवायचंय. आता तोवर एखादं भांडं बघा प्रीहीट करायला ठेवायचं. ज्या भांड्यात आपल्याला केक करायचा आहे की नाही त्याला आतून असं छान बघा तेल लावायचं. आता माझ्याकडे ऑडिओ कोबेकचा हा सर्कल पेपर होता, तो मी इथे बघा केक टेनमध्ये घातलाय. बॅटरमध्ये 1 पॅकेट बघा इनोचं घालायचं आणि एका डायरेक्शनमध्ये हे मस्त बघा मिक्स करायचंय. आता बॅटर केक टेनमध्ये ओतायचं. वरून आपल्या आवडीचे मग त्याच्या ड्रायफ्रुट्स घालायचे आणि केक बेक करायला बघा ठेवून द्यायचा आहे 30 ते 35 मिनिटं. तर मस्त घरच्या साहित्यामध्ये झटपट, हेल्दी आणि किती स्पॉन्जी हा केक तयार झालाय तुम्ही बघू शकता. बाहेरचा केक पण तुम्ही याच्यासमोर विसरून जाल बघा, एवढा हा टेस्टी होतोय. एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.